एबी फॉर्मवरून राज्यभरात अक्षरशः राडे झाले। कुणी आपल्याच घरातल्यांना एबी फॉर्म दिले तर कुणी इतरांचे फॉर्म घेऊन गायब झालं। कुणी फॉर्म एका पक्षाचा घेतला आणि दुसऱ्याच पक्षाकडून अर्ज भरून टाकला। प्रत्येक ठिकाणच्या कथा निराळ्या। नाशिक आणि सोलापूरमध्ये काय नाट्य रंगलं? एबी फॉर्म इतका महत्त्वाचा का आहे? पाहूया हा रिपोर्ट। सध्या एबी फॉर्म हा परवलीचा शब्द बनलाय। या फॉर्ममुळे प्रत्येक पक्षात काही ना काही गडबड सुरू आहे। अनेकांची गणितं घडली, अनेकांची बिघडली। नाशिकमध्ये या फॉर्मची ताकद बघायला मिळाली। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। याला कारण ठरले तर ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांच्या एका खेळीनं भाजपमधील जुने नेते घायाळ झाले। सलग 3 टर्मच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी 2 टर्म ज्यांचा पराभव केला त्या सुधाकर बडगुजरांनी सीमा हिरे यांच्या समर्थकांना बाजूला सारून आपल्याच घरात 3 उमेदवार मिळवल्या। स्वतः सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपनं एबी फॉर्म दिला। हर्षा बडगुजर यांच्या जागेवर आमदार सीमा हिरे समर्थक भाग्यश्री ढोमसे यांनाही पक्षानं एबी फॉर्म दिला होता। बडगुजर यांच्या घरातील 3 फॉर्म वैध ठरलेत हे विशेष। बडगुजर यांनी सर्व प्रश्नांवर अतिशय मुरलेल्या नेत्याप्रमाणे पक्षानं शोध घ्यावा असं उत्तर दिलं। 25 मध्ये लढायचं का 29 मध्ये लढायचं, त्यामुळे हा विषय डिसिजन झालं। त्याप्रमाणे एबी फॉर्म भरले गेले आणि नंतर मग ते आज निवडणूक आयोगाने ज्याचा फॉर्म आधी तो डिक्लेअर केला गेला। उमेदवारी हे पक्षाची जरी असली तरी आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊजी सांगतील तो निर्णय आम्ही पुढे घेऊ। एबी फॉर्म एवढा महत्त्वाचा काय त्यावर एक नजर टाकूया। फॉर्म ए आणि बी असे 2 स्वतंत्र फॉर्म असतात। ए फॉर्म पक्षाच्या मुख्य कार्यालयाकडून अध्यक्ष किंवा सरचिटणीस यांच्या सहीनं निवडणूक अधिकाऱ्याला दिला जातो। अधिकृत उमेदवार ठरवण्याचा आणि बी फॉर्मवर सही करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला हे त्यात नमूद असतं। पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे नमुने असतात। फॉर्म बी जास्त महत्त्वाचा असतो, जो थेट उमेदवाराला दिला जातो। अमुक मतदारसंघातून ही व्यक्ती आमची अधिकृत उमेदवार आहे असं सांगितलं जातं। या फॉर्ममध्ये एका मुख्य उमेदवारासोबत एका पर्यायी उमेदवाराचंही नाव असतं। जर मुख्य उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला तर पक्षाचा दुसरा उमेदवार रिंगणात राहू शकतो। हा अर्ज असेल तरच उमेदवार हा एखाद्या पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो, अन्यथा त्याला अपक्ष मानलं जातं। पक्षाचं राखीव चिन्ह मिळवण्यासाठी हा फॉर्म अनिवार्य असतो। एकाच पक्षाचे 2 लोक उभे राहिल्यास ज्याच्याकडे अधिकृत बी फॉर्म असतो त्यालाच पक्षाचं चिन्ह मिळतं। एबी फॉर्म असेल तर अर्जावर फक्त एका सूचकाची स्वाक्षरी लागते, नसेल तर 10 सूचकांची गरज असते। हे दोन्ही फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करणं बंधनकारक असतं। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण गेल्या 2 दिवसांपासून आहे। अनेक ठिकाणी एकाच जागेवर 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याचं अर्ज छाननीत समोर आलं। काही ठिकाणी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये भाजपनं उमेदवारी दिली आणि उमेदवारानं अर्ज भरला। 2 एबी फॉर्म दिल्यानं एकाचा अर्ज बाद झाला तर एकाचा वैध ठरला। या एबी फॉर्मवरून सोलापुरातही नाट्य रंगलं। ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखानंच पक्षाला मोठा धक्का दिला। जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना उमेदवारी मिळाली, त्यांच्यासोबत इतर 4 जणांनाही एबी फॉर्म देण्यात आले। मात्र वानकरांनी राजीनामाच देऊन टाकला। वानकरांनी भाजपकडून फॉर्म भरल्याचं उघड झालं। 25 वर्ष शिवसेनेसोबत राहिल्यानंतर ही वेळ का आली ते वानकरांनीच सांगितलं। ठाकरे परिवाराने मातोश्रीबद्दल आजही तितकाच आदर आहे, तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे। नेता म्हणून आम्ही त्यांना मानतोच, पण लोकांना जी आश्वासनं दिलेली आहेत ते काम करण्यासाठी निधीची खूप मोठी गरज आहे आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे। आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं हे करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली, म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 3 आणि शिंदेचे 2 एबी फॉर्म बाद झाले। आता अपक्ष म्हणून लढावं लागणार हे लक्षात आल्यावर उमेदवारांना मोठा धक्का बसला। प्रभाग क्रमांक 24 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही काल 4 उमेदवारांना आम्हाला जे काही पक्षाचं तिकीट आहे, नामनिर्देशन पत्र हे मिळालेलं होतं, चौघांनाही प्राप्त झालं होतं।
पण प्रशासनाच्या वतीने काल शेवटचा अर्जाची वेळ असल्यामुळे इतकी गर्दी होती प्रचंड की आम्हाला धावपळीत आमच्यातले एक उमेदवार आहेत ते पहिले पोचले, त्यांचा अर्ज स्वीकारला गेला आणि आम्ही जे 3 लोक होतो आम्ही तिथंच कार्यालयामध्ये उपस्थित असताना तिथे जे नियोजन व्यवस्था जी होती त्याच्यात आम्ही तिथेच थांबून राहिलो आणि त्याच्यामुळं काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे आमचे अर्ज स्वीकारले गेले नाही. एबी फॉर्म दाखल झाले, आता दुसरी कसोटी लागणार आहे ती अर्ज माघारी घेताना. कोणी कितीही कसरत करून फॉर्म भरले असले तरी कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणाला माघार घ्यायला सांगायची हे पक्ष श्रेष्ठींच्याच हातात आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना जेवढा गोंधळ झाला तेवढाच गोंधळ अर्ज माघारी घेताना झाला तर आश्चर्य वाटणार नाही. सोलापूरहून आफताब शेखसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.